शोकाकुल वातावरणामध्ये आपण उपस्थित आहात. पुष्पांजली या ठिकाणी वाहिली जात आहे. पुण्याचा पूर्ण कामाच्या अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते मी गाव. अखेरचा हा तुला दंडवत सोडून जाते मी गाव. धरी धरी तू मावळ देवा देऊन सोडून धाव. धरी धरी तू मावळ देवा देऊन सोडून धाव. अशी शोकांत अशा शोकांत वातावरणामध्ये आपण उपस्थित आहात. शिंदे परिवाराच्या लक्षासाठी चंद्रान समाजाची काया दिगंताच्या प्रवासात निघून गेली महत्वाची भूमिका पाळवाया. दिगंताच्या प्रवासाला निघून गेली महत्वाची भूमिका पाळवाया. आज ती गगनला पाळवाया दिगंताच्या प्रवासाला निघून रक्षा विसर्जनाचा पर्यंतचा हा प्रवास आणि खऱ्या अर्थानं ज्या शिंदे परिवारानं सर्व जाती धर्माच्या मंडळीला धर्माच्या पलीकडं जातीच्या पलीकडं पंथाच्या पलीकडं फुटाच्या पलीकडं समर्थ साथ दिली. ते दुःख फक्त एकट्या शिंदे परिवाराचं नसून संपूर्ण जिल्ह्याचं हे दुःख आहे. ही भरभरती जखम काकूच्या जाण्याची इथे उपस्थित प्रत्येक जण त्या जखमेची उपस्थिती आपल्या अंतःकरणामध्ये जोजवत आहे. माननीय सुनील काळे साहेब आपण तातडीनं या ठिकाणी यावं. शुभदास म्हणे अनु विसर्जन त्यालाच मरण म्हणतात अशी पद्धतीची व्याख्या अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं कर्मयोगी स्वामी शिवदास महाराजांनी केली. आणि मरणाला हसत स्वीकारण्यासाठी लागणारं काळीच याचं एकमेवकारी कारण परोपकारी माणसं जी असतात. कारण ढगाआड गेलेला सूर्य ढगाआड गेलेला चंद्र पुन्हा बघू शकतो आपण. ढगाआड गेलेला सूर्य ढगाआड गेलेला चंद्र पुन्हा पाहता येतो. परंतु काळाआड गेलेली माणसं पुन्हा दिसत नाही. या जाणीवेपोटी अंत्यविधीला आणि रक्षा विसर्जनाला माणसं एकवटत असतात. कारण जसं रक्त तयार करता येत नाही पाणी तयार करता येत नाही तसं नियती निसर्गाचा कारखाना काही व्यक्तींची काही माणसांची नव्यानं घडण करत नाही. सरकारवरची कैलासवासी भास्करराव शिंदे साहेबांसारखं एक वादळी झंझावाती नेतृत्व घडवण्याचं काम ज्या पद्धतीनं गुलाबभाऊ बाजीरावभाऊ आणि भाऊसाहेबांनी केलं त्यामध्ये अत्यंत महत्वाचा वाटा काकूंनी उचलला. तुकोबाराय म्हणतात की जेथे जातो तेथे तू माझा सांगती चालवीसी हाती धरून या तुका म्हणे आता करतो कौतुके झाले तुझे सुंदर. म्हणून आजही ज्या पद्धतीनं शिंदे परिवारावर सर्वसामान्य माणूस शेतकरी शेतमजूर अख्खा जिल्हा ज्या पद्धतीनं प्रेम करतो त्याचं एकमेव कारण सर्वसामान्यांच्या व्यथांची मांडावर करण्यासाठी सर्वसामान्य माणसांच्या समस्यांची आणि अडचणींची जंतरी घेऊन निघालेला परिवार. मोठे साहेब चालायला लागले की मिरवणूक आणि थांबले तर समारंभ
आणि थांबले तर समाधान होत असं उत्सवी जगणं ज्या शिंदे परिवाराला लाभलं त्या परिवाराच्या दुःखाला हलकं करण्यासाठी प्रभावती काकू शिंदे यांच्या रक्षा विसर्जनाच्या नेमाला आपण राखेला या ठिकाणी उपस्थित आहात. कैलासवासी सीताराम श्रीपतराव पाटील सावळे आणि कैलासवासी श्रीपतराव भिवाजी शिंदे म्हणजे पाहुणे सावळे परिवार आणि शिंदे परिवार एकत्र आल्यानंतर डोंगर शिवली आणि शेंदूरजन ही दोन्ही गावं म्हणजे एकीकडे शेंदूरजनचा तारेवार परिवार शिंदे परिवार, दुसरीकडे डोंगर शिवलीचा तारेवार परिवार म्हणजे सावळे परिवार आणि दोन्ही परिवार एकत्र आले ते मोठे साहेब आणि काकूच्या लग्नाच्या ज्या रेशीम काठी बांधल्या गेल्या त्या निमित्तानं या सावळे परिवार शिंदे परिवार भंडारा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये या दोन्ही परिवाराला परिचयांच्या कुटुंबाची आवश्यकता नाही. अशा पद्धतीचं गगनभरारी दोन्ही परिवाराला घेतल्यानंतरही वडवृक्ष आश्रमतामध्ये झेपावत असताना त्याच्या पारंब्या ज्या पद्धतीनं कोणाला परत देण्याचं काम करतात त्याच पद्धतीचा वृक्षाचा निर्णय घेऊन शिंदे परिवार आणि सावळे परिवार बनवतात याचे तुम्ही आम्ही सर्व साक्षीदार आहोत. त्यानंतर त्या डोंगर शिवली परिसरामध्ये काकूंचे काका श्रीधरराव श्रीपतराव पाटील ज्यांना मालक म्हणून संबोधलं जायचं. मालक नावाची उपाधी सहजासहजी मिळत नाही. मोठ्या साहेबांच्या राजकीय उदयापासून तर मी दोनच माणसं पाहिली ज्यांना समाज मालक म्हणून हाक मारायचा. एक श्रीधरराव पाटील डोंगर शिवलीचे मालक आणि स्वर्गीय भाऊसाहेब शिंदे यांचे व्याही स्वर्गीय सखाराम खाडे त्यांनाही समाज शिंदेचे सखाराम खाडे यांनाही समाज मालक म्हणून संबोधायचा. ही उपाधी पैसे देऊन विकत घेतली जात नाही. ही उपाधी लक्के लावून विकत घेतली जात नाही. त्याचप्रमाणे सरकारवरची कैलासवासी भास्कररावजी शिंदे साहेबांना लाभलेली उपाधी म्हणजे साहेब आणि साहेब दिल्यानंतर त्या उपाधीचं रूपांतर झालं मोठे साहेब. कारण राजकारणामध्ये माननीय श्री डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं वडिलकीचा वडिलांचा वसावाचा निष्ठेनं भक्तीनं चालवला म्हणजे मोठे साहेब ते लहाने साहेब असा हा जो प्रवास आहे हा प्रवास सोपा नाही. आणि त्या प्रवासाला अभिवादन करण्यासाठी त्या प्रवासाची मनस्वी नोंद घेण्यासाठी प्रभावती काकू याच्या रक्षा विसर्जनाला नेमाला आपण उपस्थित आहात. ज्यांना मी सूचना केलेली कृपया त्यांनी बसा. माझ्यासमोर काही मंडळी उभी आहे. साहेबांनी सांगितलं मला आता की त्यांना बसायचं सांगा. कृपया बसा. जी मंडळी तुम्ही उभे आहात ना साहेबांनी सांगितलं तुम्ही बसा.
त्याचे दरवाजे उभे आहेत, साहेबांची नजर तुमच्यापर्यंत आहे, तुम्ही बसा असं साहेबांचं म्हणणं आहे. कृपया आपण पुढे या बसा. काकू अनंतात विलीन झाल्या तेव्हापासून तर आतापर्यंत झालेला हा प्रवास आज एक सुंदर ओढ दैनिक देशोन्नतीच्या शिंदे परिवार बुलढाणा शिंदूरजन आणि राजमाता आय जिजाऊ सैनिकी शाळा स्वामी परिवारच्या वतीने दैनिक देशोन्नतीच्या पहिल्या पानावर प्रसिद्ध झालेली जाहिरातीमध्ये एक सुंदर ओढ राजेंद्र काळे साहेबांनी उल्लेख केली ती म्हणजे गेल्या काकू झाकाळणी प्रभा. गेल्या काकू झाकाळणी प्रभा, तुमच्या मायेची आम्हा भोवती आभा, तुमच्या मायेची आम्हा भोवती आभा. जिल्ह्याच्या सर्व वृत्त सृष्टीनं मोठ्या सणाला रायला सणाला भरभरून प्रेम केलं, कलावंतांनी प्रेम केलं, साहित्यिकांनी प्रेम केलं, कवी लेखकांनी प्रेम केलं. शिंदे परिवार फक्त राजकारणापुरता मर्यादित राहिला, समाजकारण असो, राजकारण असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी शिंदे परिवाराचा वावर होता आणि आहे. आणि तो संपूर्ण वावर आपल्या डोळ्या वाटे अंतकरणात साठवण्याचं काम स्वर्गीय प्रभावती काकू शिंदे यांनी केलं. आणि मोठ्या साहेबांना समर्थ साथ देणाऱ्या त्यांच्या धर्मपत्नी प्रभावती काकूंना रक्षा विसर्जनाच्या निमित्तानं आपण या शोकाकुल वातावरणात उपस्थित आहात. अजून प्रवेशद्वारावर काही मंडळी उभी आहे, त्यांना नम्रतेची विनंती करतो, कृपया आपण पुढे यावं, स्थानाबद्ध व्हावं ही नम्रतेची विनंती. सकाळी 6:30 वाजतापासून मोक्षधाम स्मशानभूमीत समाधी स्थळापर्यंतचा प्रवास, समाधी सकाळची कैलासवासी वासुदेवजी शिंदे साहेबांच्या समाधी स्थळावर काकूंचा अस्थि कलश ठेवण्यात आला. त्या अस्थि कलशाची विधिवत पूजा माननीय डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेबांनी केली. माननीय साहेबांनी आपल्या मातृश्रीला, आपल्या आईला डॉक्टरच्या डोळ्यांनी बोलावलेल्या पापण्यांनी श्रद्धासमोर काकूच्या तस्बिरीसमोर, काकूच्या प्रतिमेसमोर ज्यावेळेस अर्पित केले, साहेबांच्या डोळ्यांना लागलेल्या धारा समाधी स्थळावरच्या, त्यानंतर समाधी स्थळावर उपस्थित शिंदे परिवार, शिंदूरजन आणि बुलढाणा यांनी श्रद्धासुमने अर्पित केली. त्यामध्ये काकूच्या स्नुषा, काकूच्या मुली, काकूचे नातू, बंधू, नातसुना, संपूर्ण गोपाल त्या ठिकाणी होता. आणि अत्यंत जळत करणारा रक्षा विसर्जनाच्या निमित्तानं काकूच्या चरणी, काकूच्या उत्तुंग कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी श्रद्धासुमने अर्पित करण्यात आली. आणि त्यानंतर मोक्षधामावर सामुदायिक श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. सकाळी 7 वाजता मोक्षधामावर शिंदे परिवार, शिंदूरजन, शिंदे परिवार बुलढाणा सर्व नागरिक आप्तेष्ट गणपत एकवटलं, त्या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करण्यात आली. त्यानंतर अस्थि कलश माननीय साहेब एका वाहनामध्ये राखेसह या ठिकाणी घेऊन आले. सरकारचे स्वर्गीय वासुदेवजी शिंदे साहेब म्हणजे मोठ्या साहेबांच्या समाधी स्थळाला एका भगीरथाच्या कुशीत दुसरा भगीरथ
ज्या ठिकाणी चीन निद्रा घेत आहे त्या ठिकाणी मोठ्या साहेबांच्या समाधीजवळ त्यांच्या अर्धांगिणीचा अस्थिकलश ठेवण्यात आला आणि 34 वर्षानंतर दोघांची भेट त्या ठिकाणी झाली. तो भेटीचा क्षण टिकत असताना, अभिव्यक्त होत असताना माझ्याजवळ शब्द नव्हते, कारण मोठ्या साहेबांच्या समाधीच्या पावलाशी काकूंचा अस्थिकलश ठेवण्यात आला आणि त्याचं वर्णन मला करायचं होतं, परंतु मी निशब्द झालो. अभिव्यक्त होताना कधी कधी भाषा साफ होते, शब्द असमर्थता व्यक्त करतात. असं ठिकाण म्हणजे साहेबांचं समाधी स्थळ आणि त्यांच्या अर्धांगिणी, त्यांच्या धर्मपत्नी, त्यांचा अस्थिकलश म्हणजे काकूंचा अस्थिकलश साहेबांच्या समाधीजवळ आला आणि ओलावल्या झाडांच्या पापण्या, हिरव्या पापण्या. झाडांचं हिरवं दुःख पानापानातून दरवळताना मला जाणवलं. ती घरगर्द झाडे मोठ्या साहेबांच्या, ती घरगर्द झाडे ज्या साहेबांनी अनेकांच्या वाकरत्या आयुष्यावर प्रेमाची सावली धरली, ती झाडे मोठ्या साहेबांच्या समाधी स्थळावर आज सावली धरून आहे. ती झाडे सुद्धा अंकांताने विवरणी शोधत दिसावी आणि काकूंच्या त्या अस्थिकलशाचा प्रवास समाधी स्थळावरनं आराध्य मंगल कार्यालयाच्या हॉलमध्ये झाला. या ठिकाणी माननीय साहेब डॉक्टर राजेंद्र शिंदे साहेब यांनी अस्थिकलशाचं पूजन, प्रतिमेला माल्यार्पण केलं आणि पुष्पांजलीला सुरुवात केली. ज्यांची पुष्पांजली लागली असेल त्यांनी शब्द विचारपीठावर जावं आणि आपली पुष्पांजली अर्पित करावी. प्रत्येक व्यक्ती लाल मुलाची शिवरायांवर भेट करावी असल्या कारणानं एकाचा अवलंब केला तर दुसऱ्यावर अन्यायाची शक्यता यासाठी आहे की तुमच्या अंतःकरणामध्ये मोठे साहेब, लाडे साहेब आणि शिंदे विभाग, शेतूचा आणि पुढारी यांचा समान धाका. प्रत्येक व्यक्ती हा वारकरी आहे, दिल्लीतला वारकरी आहे. त्यामुळे प्रत्येक वारकऱ्याची किंमत विठ्ठलाजवळ जशी असते त्याच पद्धतीचा हा सोहळा. त्यामुळे जीवनवी श्रद्धास्पदे अर्पित करायला, पुष्पांजली अर्पित करायला आलेली आहे. तरी या शोकातून वातावरणामध्ये तरी नावाचा म्हणून काळा अशी कळवळीची विनंती करतो. कडकडून शब्द येत असतात, शब्द लेखनासारखे असतात, भाषेवर निष्ठा असणाऱ्यांच्या वर्ग रेखांतून ते उगवत असतात. कारण शब्दामधून साधा संवाद होत नाही, कारण मुख्य व्यक्तीचा अनुवाद. तर सकाळी 6 वाजेपासून पासून हा प्रवास
या ठिकाणी विराजमान आहे. कैलासवासी प्रभावती काका शिंदे, सरकारवासी कैलासवासी भास्करराव शिंदे यांचे मोठे साहेब, या दोन्ही प्रतिमांना अभिवादन करत हे संपूर्ण मंडळी अत्यंत शोकातून वातावरणामध्ये या ठिकाणी उपस्थित आहे. समाजकारण, राजकारण सर्व क्षेत्रातली मंडळी ज्यांची उंची आव्हानं एवढी आहे अशी सर्व मंडळी. आता समाज जरी नसला तरी स्मृती सुगंध आपला आपल्याकडे देत राहते. जीवनाच्या प्रत्येक प्रकारावर तुमची आठवण आमच्या सोबत राहणार. शिंदे परिवाराची आयुष्यभराची कमाई आजच्या शोकाविरहित वातावरणामध्ये या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था व्हावी, सर्वांना गाड्या उभ्या करता याव्या या अनुषंगाने शिंदे परिवार शेतूर पुन्हा यांनी आनंद आमचा या विस्तीर्ण प्रांगणाची निवड केली, जेणेकरून कुठल्याही प्रकारची अडचण वाहतुकीमध्ये निर्माण होणार नाही. तर शिंदे परिवाराने नेहमी इतरांची काळजी घेतली आणि त्याच काळजीचा परिणाम म्हणून सर्व जाती धर्मामध्ये शिंदे परिवाराला आत्मीयतेचं घट्ट बांधता आलं. तुडुंब जलाशयात घेतलेला पाडा तळात पोचण्याची गर्दीच्या पद्धतीनं गुडगुड्याच्या रूपाने घेत असतो. त्याच पद्धतीनं शिंदे परिवाराच्या जाणीवांच्या जलाशयामध्ये सुखाचा दुःखाचा खडा पडल्यानंतर उपस्थितीच्या रूपानं शिंदे परिवाराच्या जाणीवांच्या जलाशयावर जी आवर्त उमटत असतात त्याच पद्धतीची आवर्त या दुःखाच्या प्रसंगी आपल्या उपस्थितीच्या रूपाने या ठिकाणी दिसत आहे. आणि शिंदे परिवाराच्या या दुःखाला हलकं करण्यासाठी या जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेली ही मंडळी कैलासवासी संपतराव आपण आज या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाला सुरुवात होता. शेतूच्या बुलढाण्याच्या वतीने विनंती करतो आपण बसावं. प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपण आत या. श्रद्धांजली सभा सुरू होत आहे. आपण आत या. आपण आपला नागपुराचा वेळ खर्ची घालून काकूंपर्यंत आपल्या संवेदना भावना पोहोचाव्या म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित पक्ष आलेला आहे. आपण आत या. या ठिकाणी महाराष्ट्र काँग्रेस समितीचे सत्यजित कामत परिवाराचे सर्वे सभा सरकारवरची कैलासवासी भास्करराव शिंदे साहेबांचा सहभाग त्यांना लाभला आणि मोठ्या सगळ्यांचा जबाबदारी ज्यांचं नेतृत्व आकारलं ते माननीय शोभा माळकर श्रद्धांजली अर्पित करण्यासाठी. अत्यंत दुःखद घटनांनी स्वर्गीय श्रीमती प्रभावती काका शिंदे माजी अध्यक्ष जिल्हा बँक यांना श्रद्धांजलीच्या आणि सावरण्याचा शेवटचा निरोप देण्यासाठी एकत्रित झाला. शिंदे कुटुंब यांच्याबद्दल नव्यानं सांगण्यासारखं नाही. माझे मित्र आदित्यनाथ राही यांनी त्यांचं संपूर्ण जीवनपट गेल्या 3 तासापासून सांगत आला. परंतु जिल्ह्यामधलं प्रेम, जिल्ह्यामधली आस्था, जिल्ह्यामधला विश्वास
जिल्ह्यामधलं नेतृत्व, चित्रा जिल्ह्यामधील सामाजिक जडणघडण, जिल्ह्यामधला सहकार आणि राज्यावर नेऊन फार मोठं काम कैलासवासी काकासाहेब शिंदे यांनी केलं आहे. सिंधुदुर्गचा एक कुटुंब संपतराव शिंदे सुद्धा राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या जिल्ह्याचं नेतृत्व, परंतु कैलासवासी भास्करराव शिंदे नोकरीच्या माध्यमातून असत, त्यानंतर हिंमत करून पंचायत समिती लढवून असत, जिल्हा परिषद लढवून असत, सभापती होऊन आमदारकीपर्यंत पोहोचले आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष होऊन फेडरेशनचे महाराष्ट्राचे अध्यक्ष 2 वेळा झाले. हा बहुमान आणि सन्मान शिंदे साहेबांना स्वतःच्या कर्तृत्वाने मिळाला. संपूर्ण जिल्हाभर तरुणांची फौज, सहकार्यांची फौज, सहकार क्षेत्रातले लोक, सामाजिक क्षेत्रात काम करणारे लोक, राजकारणात काम करणारे लोक आणि वसंतदादा पाटलापासून शंकरराव चव्हाणपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांची जडणघडण होती त्या सगळ्यांचे विश्वासू, शरद पवारांचे विश्वासू अशी शिंदे साहेबांची प्रतिमा. या सगळ्या प्रवासात एवढा मोठा व्याप, जुनं घर 1980ला आम्ही लोक चळवळीत काम करायचो. साहेब शेकापवर निवडून आले, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि आमचे मित्र आणि मार्गदर्शक कैलासवासी वैजनाथजी संधुले यांनी त्यांची आणि आमची नाळ जोडून दिली. तेव्हापासून शिंदे घराण्याचा आमचा संबंध आला आणि तो आज ताईक टिकत आहे आणि मरेपर्यंत तो टिकून राहील. काकांना अतिशय साथ दिली, कारण वरचं घर बंगळीमध्ये बसून सकाळपासून कार्यकर्ते यायचे, त्यांचं चहा पाणी, त्यांची विचारपूस, जेवायची वेळ असली की जेवून जा म्हणायचं आणि हे सगळं काम शिंदे साहेबांच्या बाबांनी प्रभावी काकोले केलं. डॉक्टर साहेब राजकारणात आले. माझ्यासारख्या एका छोट्या समाजाच्या लहान माणसाला शिंदे साहेबांना हरिभाऊ पाटील असतील, वेगळ्याचे गुरुराव पाटील असतील, ही चांगली मानव मंडळी ही त्यावेळेला त्याची संचालक होती. जिल्हा बँकेच्या एकदा सभेत एक मिटिंगला चालल्या, उघडण्याचा नंबर आला. शिंदे साहेबांना मला सगळ्यांकडून पुढे नेलं आणि मेन कृषीचे अध्यक्षाच्या सभेला बसवलं. जिल्ह्याच्या एवढ्या मोठ्या राजकारणाच्या इतक्या मोठ्या लोकांमध्ये माझा सन्मान करण्याचं काम शिंदे साहेबांना केलं आणि माझी जिल्ह्यावर उंची वाढवली. डॉक्टर राजेंद्र शिंदे आणि मी युवकमध्ये काम करत होतो. ते शहराचे अध्यक्ष राहिले, जिल्ह्याचे सरचिटणीस राहिले, मंत्रालयाचे उपाध्यक्ष राहिले आणि डॉक्टर साहेब सुद्धा आमच्याबरोबर 10 दिवस पदयात्रेमध्ये सातत्याने चालले. डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी दवाखान्याचं उद्घाटन केलं, पण पेशंटला तपास करणं, राजकारणातले पेशंट जे आहेत त्यांना दुरुस्त करण्याची भूमिका त्यांनी घेतली. अचानकपणे साहेब आपल्यातून चालले गेले. साहेब गेल्याचा जो 10 ते 12 वर्षाचा जो काळ होता तो काकूंनी इतका जीव लावला की जिल्ह्याभरातून जे राजकारणातले लोक, समाजकारणातले लोक, कोणी नोकरीसाठी, कोणी पैसे मागण्यासाठी, कोणी लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी, पुष्पाचं लग्न जेव्हा झालं तेव्हा कमीत मेकमध्ये 24 जळगेंद्राचे कार्यक्रम शिंदे साहेबांचे बापूचे आणि नवाचे झाले. प्रत्येक ठिकाणी ते साहेब आले आणि म्हणून त्या जीव लोकांना लावला की परवाचा पाऊस आणि आजची उपस्थिती जर पाहिली तर जिल्ह्यातला असा कोणताच माणूस नाही की जो आजपर्यंत त्यांना येऊन भेटून गेला नसेल. आणि म्हणून काकू गेल्याचं दुःख लोकांना आपली माता गेल्याचं दुःख आहे. कारण शिंदे साहेबांना सांगून एखाद्या 10 गोष्टी लोक सांगायचे, ते इतकेचे कामं करू शकत नव्हते, पण लोक आपल्या घरात जाऊन काकूला सांगायचे, काकू माझ्या पोराच्या नोकरीचं जरा पहा, माझ्या बदलीचं जवळचं जरा पहा, मला या ठिकाणी तरी घ्या. मतदारसंघातले लोक काम सांगायचे आणि काकू शक्य तेवढे कामं साहेबांना सांगून, आणखी समोरच्या लोकांना सांगून ते करून घ्यायचे, असं हे व्यक्ती करतो. पुढे डॉक्टर राजेंद्र शिंदेची कारकीर्द सुरू झाली. साहेब गेले, जिल्हा बँकेचा लोड त्यांच्यावर आला, ते जिल्हा बँकेचे अध्यक्ष झाले, विधानसभा लढवली, आमदार म्हणून निवडून आले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात राजेंद्र शिंदे नावाचं वादळ हे साहेब म्हणून प्रसिद्ध झाले आणि साहेबांजवळ जेवढे काही महाराष्ट्राच्या ज्या काही त्यांच्याजवळ
सोबत गाडीत ड्रायव्हरला गेलो. साहेब म्हटले की साहेब तुम्ही बरे आले, कारण तुम्ही येणं फार आवश्यक होतं, पण राष्ट्रवादी काँग्रेस मेळ लागायला पाहिजे होता. अरे ते सगळे ठीक आहे, आपल्या आघाडी. प्रश्न असा आहे म्हणे, माझ्या मंत्रिमंडळातला सगळ्यात चांगला मंत्री शाह कोण असेल तर तो राजेंद्र शिंदे आहे. आणि हे साहेबांनी विलासराव त्यावेळेला मुद्दा काढला. असे घराणं कोण निवडणुकीसोबत आहे, कोण नाही, कोण जातीचा आहे, कोण नाही, कोण नाकाचा आहे, कोण नाही, कोण आपल्या बरोबर आहे हे माहीत नाही. पण ज्याला कोणाला जिल्ह्यात अडचण आली, त्यांनी मोठे साहेब असो, बापू असो किंवा राजेंद्र शिंदे असो, त्यांनी कधी वेगळी श्रीमंती, नांदा, गोरबा, पंथ, भाषा, धर्म याच्या विचार करताना त्याला दिलासा देण्याचं काम केलं. त्यामुळे बापू आज आपल्याकडून गेल्या, हे दुःख आपली माताजी गेली. आता 3 पिढ्याचा हा संगम आहे. पण या कुटुंबावर आपल्या जिल्ह्याचं प्रेम आहे. अनेक लोकांवर अनेक पदं आहेत, पण सामाजिक स्टेटस, सामाजिक पदं, राजकीय पदं, लोकांचा विश्वास, लोकांचं प्रेम हे जिंकण्याचं काम या कुटुंबाने केलं. बापूनं जशी काकांना साथ दिली, तसंच माझा राजू आहे, त्या राजूला सगळ्यांनी सांभाळा अशी हाक त्यांनी नेहमी करता कार्यकर्त्यांच्या पाठीवर टाकून दिली. आणि म्हणून बापूनं 3 पिढ्या सांभाळण्याचं काम केलं. त्या गेल्यानं सत्यजित परिवाराला